अन्नही खाणार नाही, परंतु आता तुम्ही खूप मोठा आग्रह करतात म्हणून या ठिकाणी मी 2 घोट पाणी पिण्याचा प्रयत्न करतो। काल नेहमीला अतिशय आनंद झाला की आता पाणी प्यायला म्हटल्यावर बरोबर म्हणले आता आपल्या जाळ्यात हा सापडला। त्या ठिकाणी पायदेशी असलेलं जे सरोवर आहे त्या सरोवरामध्ये म्हणजे सुंदर असं थंड पाणी आहे आणि ते जर तुम्ही पाणी पिलं तर तुम्हाला सर्वच्या सर्व औषधी दिसतील असं हनुमंतरायाला काळले मी बोलू लागलो। कपट सर्वथा नाही मानसी मानिले त्याची वचनाची निज मानसी कपीनाथे। हनुमंत कसा तर अत्यंत विश्वासी आहे आणि सज्जन माणूस संत माणसाजवळ विश्वास सगळ्यात मोठा असतो आणि तो विश्वास असा असतो की तो विश्वास म्हणजे त्याला अविश्वास दिसतच नाही। तो साधू जो दिसलेला आहे तो साधू कसा दिसलेला तर अतिशय म्हणजे विरक्तमान असा तो साधू हनुमंताला दिसलेला आहे। या ठिकाणी छोटस उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करतो। तुमच्या गावामध्ये दूध आहे, दूध असं दूध, दुधाचं आयुष्य किती दिवस असते? 1 दिवस असते आणि त्या दुधापासून जर दही बनवलं तर 1-2-4 दिवस राहू शकते। त्या दह्याला मिश्रण जर केलं त्यापासून जर लोणी काढलं तर 8-10 दिवस राहते आणि ते लोणी जर कढवलं आणि त्यापासून जर तूप बनवलं तर मग कितीही दिवस राहते। जसं त्या नासक्या दुधात शाश्वत तूप आहे तसे या नासक्या शरीरात साक्षात शाश्वत परमात्मा आहे। फक्त त्या परमात्म्याला ओळखण्यासाठी मंथून नवनीतात घुसळून म्हणजे मंथून त्यातलं नवनीत करावं लागतंय। तसं माझा हनुमंत आहे। हनुमंताच्या मनामध्ये चराचरात भरलेला जसा राम आहे तसा हनुमंताच्या मनामध्ये भरलेला राम आहे म्हणून नकली साधू आहे त्यावर अत्यंत विश्वास ठेवला आणि आता पाण्याकडे गेले। साधू वचनी कल्पकारी तो नरमा दुराचारी यश न पाळतो संसारी चराचरी अति निंदे। या ठिकाणी नामबाबा सांगतात की साधूवर जर अविश्वास दाखवला तर त्याच्यासारखा दुसरा पापी माणूस कोण नाही। महाराजांवर विश्वास ठेवावा। मग आधी आपली ओळी आली होती की महाराजच फक्त सगळ्यांना कोणाला जर फसवायचं असेल तर महाराजाचं रूप फसवू शकते म्हणून लोक विश्वास ठेवतात। पण इथं हनुमंतरायाला सांगितले, नागबाबा सांगतात की या साधूवर जर अविश्वास दाखवला तर त्याच्यासारखा कोणी पापी नाही म्हणून माझ्या हनुमंताने अतिशय विश्वास दाखवला। आता ते काय सांगतात त्याच्याकडे लक्ष आहे। सांगितले करुणी पुन्हा मानुनी ऋषीचे वचन मग द्रती सरोवर लक्ष्मणा उदक पान करवाला। महाराज या ठिकाणी माझ्याजवळ काय आहे तुम्हाला माहित नाही आणि तुम्हाला काय लागते तेही मला माहित नाही। आता लक्ष्मण शेट्टीचा प्रसंग आहे, यामध्ये वेळेची मर्यादा असते म्हणून जास्त काही बोलता येत नाही, थोडक्यात सांगावं लागते। या ठिकाणी हनुमंताला सांगितलं काळनेमीला बाबा ते पाणी पिलं की तुला सर्व प्रकारच्या औषधी दिसतील। मग माझ्या हनुमंतरायाला अतिशय विश्वास ठेवला आणि त्या सरोवराकडे चालले। उदक पान हनुमंता वहरावया उदकांत रिगताती पायितेता पायी त्वरित धरियला। महाराज हनुमंतरायाच्या सरोवराजवळ गेले। सरोवरामध्ये 2 घोट पाणी प्यायचे कारण सज्जनाच्या घरचं अन्न जर नाही खाण्यात आलं तर किमान पाणी तरी प्यावं। या ठिकाणी तुम्हाला एक विनंती करेल की कोणत्याही माणसाला जर तुम्हाला चहा प्यायला पाणी प्यायला जर घरी बोलवलं तर माणूस काय करते, मी चहाच घेत नाही, मी दूधच घेत नाही, मी जेवणच करून आलो, राव द्या महाराज, असं कधीही म्हणायचं नाही। कारण त्या माणसाच्या मनातून इच्छा असते तुम्हाला घरी त्याला 2 घोट
या माणसाला पाणी प्यावं आणि त्या माणसाच्या मनाचा कधीही अपमान करू नका. त्या घरी जाऊन एक घोट का होईना पण पाणी पिऊन या असं या ठिकाणी हनुमंताला सांगितलं. बाबा तुझ्या घरच्यांनी अन्न तर नाही खाऊ शकत पण पाणी गोड गोड पितो. म्हणून त्या धरणाकडे त्या तलावाकडे गेला आणि तलावात गेल्यानंतर पाय टाकल्यानंतर काय झालं सांग. हनुमान घडीला दक्षिणा पायी येऊन निद्रा गिर पाही भय नाही कोणाचे. पहा त्या सरोवरामध्ये पाय टाकल्या उजव्या पायाला त्या सरोवरात अनंत वर्षापासून एक ग्राही त्या ठिकाणी शापाने झालेली होती आणि तिनं म्हणले हनुमंताचा उजवा पाय धरला. परंतु हा कळी काळाला सुद्धा ना टोकणारा माझा हनुमंतराया त्याला काय होणार आहे त्या पाय धरल्यावर पुन्हा काय सोमावे निद्रा वीरा त्यावरी तिला माता किंकर धमुचे के काल चक्र ग्रह किंकर काय त्यामुळे स्वतः म्हणजे मुळातच हनुमंतराया कसे होते तर मोठे आदर्श नावाचे वीर होते. त्या वीराला कशाचीच भीती नव्हती. त्यातही पुन्हा रामाचा दास राम नामस्मरण अहोरात्र ज्याच्या मनामध्ये असा रामाचा दास त्याला म्हणले काय सुद्धा भिणारा माणूस आणि ही ग्राही त्याला काय करणार आहे अशी अवस्था झाली. करो आणि श्री राम नामे मुमुकार पाये रातोडिता सत्वर वा पडे पडले वेगवत्तर दिव्य चरिता लादली. लगेच राम नामाचा भूमुपकार केला. एक पायाला असा हिंजडा दिला की लगेच ती तळ्याच्या बाजूला पडली. बाजूला पडल्यानंतर ते पहिलं शापदत्त शरीर ते टाकून अशा सुंदर अप्सरेच्या रूपात त्या ठिकाणी प्रकट झाले. कपडे करोनी सर्वता श्रीराम भक्ताचे पाय धरिता करी काळा ते हनुनी लाता शापनी मुक्ता सत्संगे. संतांच्या संगतीत आल्यानंतर संतांना कपटही करा तुम्ही तरी त्या माणसाचा उद्धार होतो. हे तर इथे विशेष आहे. माणूस चांगलं केल्यानंतर तर उद्धार होणं एक चांगलीच गोष्ट आहे हो. पण तुम्ही वाईट करायला गेले तरी संतांच्या संगतीत आल्यानंतर उद्धार होतो. या ठिकाणी हनुमंताला पायाला झटका दिला तरी सुद्धा त्या अप्सरेचा उद्धार झाला आणि अप्सरा स्वतःच्या रूपात प्रकट झाली. दंडका सुता उद्वत झाला शापे राक्षस तो पावला तो आनंदाचा पाणी तला तत्काळ केला निर्मुक्त. हनुमंतराया नळ जामवंत जेव्हा सीता मातेच्या शोधाला निघाले होते. आता दंडक ऋषीचा जो मुलगा होता अत्यंत उन्मत्त झालेला होता आणि त्यांनाही खूप त्रास देऊ लागला. कारण त्या वनामध्ये काहीच कोणीच त्याला शिल्लक ठेवलं नव्हतं. सगळे ऋषी साधू संत सगळे पळून लावले होते आणि तशा त्या दंडकाच्या मुलाला माझ्या आनंदरात काय केले झपाटा मारला. चापट मारली. संताची चापट लागली तर त्याचा उद्धार झाला. एवढी संतांच्या स्पर्शामध्ये ताकद आहे. म्हणून माझ्या हनुमंतरायाच्या पायाला जरी धरलं पायाने हिंजाडा जरी मारला तरी त्या शापमुळे मुक्त ती अप्सरा झाली ना. दक्षे त्यापनार नाती दोन मुहूर्त स्थिर न राहती तो द्वारे केला हे वर्षानु वाची सत्संगाची शापन बांधे. संतांच्या संगतीची किती मोठी थोरवी आहे. संतांची संगती मनोमार्ग गती 11 श्रीपती येणे पडते. या नारद ऋषीला आमच्या शाप होता महाराज तुम्ही एका ठिकाणी 2 मुहूर्त कधीच राहू शकणार नाही. एक मुहूर्त म्हणजे 1 तास 36 मिनिट होता. असे 2 मुहूर्त तुम्ही एका ठिकाणी कधीच राहणार नाही. म्हणूनच नारद मुनी कधी स्वर्गात कधी पाताळात कधी
मूर्ती लोक, परंतु असा नारद ज्या ठिकाणी म्हणले 2 मुहूर्त राहत नाही, तोच नारद द्वारकेमध्ये वर्षानुवर्ष राहिला. कशामुळे राहिला? तर संतांच्या संगतीमुळे राहिला. आता हा या ठिकाणी तुम्ही म्हणसा की रामायण राम अवतार अगोदर आहे आणि हा इथं कृष्ण अवतारातला मुद्दा का? एक मनात श्रोत्यांचे संशय येऊ शकतो की नाथबाबांनी हा मुद्दा का टाकला. तर या मागचे सांगतोय एका मिनिटात. तर रामकथा नाथबाबांनी राम अवतार झाल्यानंतर, कृष्ण अवतार झाल्यानंतर लिहिलेली आहे. म्हणून त्यांना तो संयुक्तिक वाटला, म्हणून त्यांनी हा या ठिकाणी टाकला. आपल्या श्रोत्यांनी काही मनामध्ये शंका घेण्याचं कारण नाही असं सांग. जरा जरा काही लागता हनुमंताचे पादा, नकाग्रे झाले शोधा, सुखागद संत चरणी. संतांच्या चरणाचा महिमा खूप मोठा आहे. संत चरण लागत असत वासनेचे बीज जळून जाय. माणसाला संतांच्या चरणाची जर धूळ जरी लागली तरी त्या ठिकाणी माणसाचा उद्धार होतो. अहिल्या शिळा लागले मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. माणसानं संतांच्या सानिध्यात आल्यानंतर माणसाचा उद्धार होतो. या ठिकाणी हनुमंताच्या नखाचा स्पर्श झाला आणि वर्षानुवर्ष त्या ठिकाणी ग्राही होऊन पडलेली अप्सरा उद्धार झाला. लागता कपिते नकाग्र सांडिले चापल्याने शरीर, लावणी आवय सुंदर गगनाचा परा उचलली. महाराज या ठिकाणी हनुमंताच्या नखाचा स्पर्श झाला आणि शाप मुक्त झाली. लगेच म्हणले दिव्य शरीर प्राप्त झाल्यानंतर आकाशामध्ये गेली. काय बोलते? अंतरिक्षी गगनांतरी राहोनी बोलत सुंदरी, विजय होनी कपी केसरी निरंतरी राम प्रेमे. या ठिकाणी ती अप्सरा आकाशामध्ये गेली, त्या ठिकाणी स्थिर झाली आणि तिथून हनुमंताला बोलायला सुरुवात केली. करा जोडोनिया वंदना, करोनी निवली हनुमाना, मी तू मननी अप्सरा जाना, स्वर्ग भूषणा स्वर्गीचे. त्या अप्सरेला सांगितलं म्हणले हनुमंता तू निज विजयी होशील, तुला यश मिळेल. आणि मी म्हणले कोण आहे? तर स्वर्गातली म्हणले सगळ्या अप्सरामधली सुंदर अशी अप्सरा आहे. हनुमंताला ती विद्युत मारली, बोलू लागली. सूर्य पर भेद विमान करोनी विचारता गगना, भास्करे शोभोनिया जाना, मुसिया कमी मान पाहिले. मी विद्युत मारली, सगळ्या स्वर्गाचं भूषण असणारी अप्सरा. पण या ठिकाणी म्हणले काय होऊन का पडले त्याची मी तुला थोडक्यात कथा सांगते. म्हणजे सूर्याच्या तेजापेक्षा असं सुंदर तेज आणि जास्त तेज असणार माझं जे विमान आहे, त्या विमानातून म्हणे मी एके दिवशी चालले होते. पुढं काय झालं? तेने झोबले मुनी ज्वाला, क्रोध चढले दुर्धरा, ना विचारची पात्र पात्र, कामाचार विचारची. आजही कलियुगात पहा महाराज, आपल्यापेक्षा कोणी जर चांगलं दिसत असेल तर त्याला माणसं काय करतात? विरोध करण्याचा प्रयत्न करतात. सूर्याने सुद्धा आपल्यापेक्षा जास्त तेजाने ही अप्सरा फिरते. सूर्याला राग आला, सूर्याला त्या अप्सरेचं विमान एका ऋषीच्या आश्रमामध्ये पाडलं आणि ऋषीच्या आश्रमामध्ये पाडल्यानंतर ऋषीला म्हटले काय म्हणले मूर्खासारखं तुझं वागणं आहे. आज आमच्या या ब्रह्मचर्याच्या आश्रमामध्ये तुझं म्हणले येणं हे काही उचित नाही. पुढं काय झालं सांग. महाग्रह जैसा कोणी येवनी धोके दाटुनी, तैसी आलीसी गावनी, आश्रम लक्षणी पापिनी. जसा म्हणले एखादा मोठा ग्रह आपल्या अंगावर पडावा, त्या ग्रहासारखी तू काय केली? पापिनी
ठिकाणी आली. म्हणून आता तुला काय शाप द्यायचा ते शाप आता पुढच्या ओळीत. ग्रहाची धावाची ते तुम्हालाही होती आशे छापिले वेगेची ते तेने ग्राहकाची पावले. या ग्रहासारखी धावत येऊन आमच्या आश्रमात पडली म्हणून तू महाग्राही होशील आणि एका सरोवरामध्ये म्हणले सुसर होऊन पडशील, मगर होऊन पडशील असा म्हणले मला शाप दिला. विद्युत मारणे हनुमंताला सांगलं. त्याची भोवनी चरणांगता म्या पाठले ते म्हणता रावीसी म्या केले उद्वता दंडत दंत मज झाला. महान म्हणले मग मी काय केलं त्या महान ऋषीवर्याची म्हणले प्रार्थना केली. त्यांना शरण गेले म्हणले. मी म्हणले सूर्याच्या समोर म्हणले माझा उन्मत्तपणा दाखवला आणि त्यामुळे म्हणले या ठिकाणी मी पडले आणि खरं तर म्हणले मला त्याचा दंड झाला. महाराज मला माफ करा. काय देतात माफी? साधूची जो करी जना आत्मा करी उद्धतपणा किंवा करी दोयना तत्काळ पतना तो पावे. मला साधू सोबत जर कपट केलं त्या माणसानं तर त्याला तात्काळ म्हणले त्या ठिकाणी पतन पाहावं लागते, नरकाला जावं लागते. म्हणून साधू संतांची छळण, साधू संतांची निंदा करण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्यांची निंदा केल्यानंतर त्याचं आपल्याला फळ भोगावंच लागते. या ऋषी सोबत म्हणले त्या ग्राहीसारखी ती अप्सरा आली. त्या ऋषीचा काही गुन्हा नसताना त्यांच्या आश्रमामध्ये पडली म्हणून त्याचीही मला शिक्षा मिळाली. विद्युत मारणे सांग. नवती पुराणीच्या कथा माझा अनुभव पटके आता जे उपेक्षिती साधू संता त्याची करता रोकडी. मी काय म्हणले पदार्थ सांगितलं. मी म्हणले काय कोणी साधू संतांच्या देवा धर्माच्या कथा सांगत नाही, पुराणातल्या कथा सांगत नाही. माझा स्वतःचा अनुभव आलेला मी सांगते. मदत दिले वरदान तुझे उदाहरण हनुमंते. तेव्हा म्हणले त्या ऋषीला दया आली माझी. ते मला प्रसन्न झाले आणि त्यांनी मला वरदान दिलं. तुझा उद्धार होईल म्हणले हनुमंताच्या हातानं. असा म्हणले त्या ठिकाणी मला उशाप मिळाला. विद्युत मारणे बोललं. तू राहुली वासी धरीची कविच्या पायाचे सुरसे होता सजनासी तेने उदरची सतसंगे. या ठिकाणी सांगितलं तू म्हणले त्या सरोवरामध्ये ग्राही होऊन पडशील. त्या ठिकाणी हनुमंताच्या तू पायाला धरशील तेव्हा म्हणले तुझा उद्धार होईल. तुम्हाला एक या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न करतो. खरा अप्सरेचा उद्धार कोणी केला सांगा? सत्संगात अप्सरेचा उद्धार कोणी केला? हनुमंताने केला का ऋषीने केला? ऋषीने उद्धार केला. जर ऋषीने ते वरदान दिलं नसतं तर कदाचित हनुमंताच्या पायाने उद्धार झाला नसता. म्हणून ऋषीने या ठिकाणी तिचा उद्धार केला. संतांच्या संगतीत आल्यानंतर तुझा उद्धार नक्की होईल ऋषीने सांगितलं. सत्संगात पायी संसार तरती ते देही इतर जाप बापुडे काय मोक्ष होईचे सत्संगे. संतांच्या संगतीचं एवढं महत्व आहे. माणूस संसारातल्या भवसागरातून तरुण जाण्याची क्षमता फक्त संतांच्या संगतीत आहे. आणि असे शापण येतात म्हणजे बापुडे आहेत हो. संतांच्या संगतीत आल्यानंतर माणसाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही असं बाबा सांग. प्रेमातून मी येता वर्ष आयुत होते मी तुझी वाट पाहता झाले निर्मुख
तुझे नियाजे. आणि बा तेव्हापासून म्हणले मी या ठिकाणी आयुत वर्ष होते. एक आयुत म्हणजे 10,000 वर्षाचा काळ असतो. एवढे वर्ष मी तुझी वाट पाहत या ठिकाणी थांबलेली आहे आणि आज माझा तुझ्या संगतीत आल्यामुळे उद्धार झाला. विद्युत मार्गे बोलते. जन्म मनावता मद नाही का सर्वत्र म्हणून करी काळा आणून नाता स्वरूपता पावले. काय म्हणले या ठिकाणी मला जन्म मरण नाही म्हणून म्हणले या कळी काळाला लाथा हाणून सुद्धा म्हणले या ठिकाणी माझा उद्धार करून घेतला. उद्धार माझा झाला असं ती बोलते. आपुले निज सुख पाही निरूपावे सद्गुरु पाये ते मिलाधले सर्वई झाले उतराई भवसर्मा. एवढा मोठा मला जो श्रम झालेला होता त्यातून मला उतराई होण्याचं भाग्य तुमच्या मिळालं आणि तुम्ही माझे सद्गुरु झाला. सद्गुरु सारखा असता पाठीराखा इतराचा लेखा कोणतरी. तुम्ही माझे सद्गुरु आहात. तुमच्यामुळे माझा उद्धार झाला असं ती बोलते. सद्गुरूची स्थिती आयची स्वय अनुभवने त्या सुखाची तैती पावे शिष्याची नून्याधिकाची न करुणी. पाच सद्गुरूचं महत्व या ठिकाणी नागबाबा सांगतात. सद्गुरू असे असतात की आपल्यापेक्षा मोठा शिष्य व्हावा असं जर कोणाला वाटत असेल तर फक्त सद्गुरूला. म्हणूनच महाराज म्हणतात आपणासारखे करीती तात्काळ. आणि आताचे कलियुगात आपल्याला वाटते आपल्यापेक्षा मोठं कोणी होऊच नाही, आपणच सर्वात मोठे व्हावे. ते सद्गुरू नसतात महाराज. सद्गुरू असतात तर आपणासारखी करीती तात्काळ आपल्यापेक्षाही वर व्हावा. आता आम्ही गुरुजी आहोत. आम्हाला वाटतं आमचा शिष्य कलेक्टर व्हावा, राष्ट्रपती व्हावा, कुठेही जावा आम्हाला वाटतं. असं त्या गुरुला असं त्या सद्गुरूला स्थान असतं की तुम्ही सद्गुरू महाराज माझा खरोखर उद्धार केला. अप्सरा बोलून विद्याचे समर्पित पुत्र स्वामित्वे अंगीकारित तैसे सद्गुरु सुख समर्थ शिष्यार्पमिता भावार्थे. जसं म्हणले बापाची इस्टेट बापाची संपत्ती वारसानं त्याच्या मुलाकडे जाते असं त्या सद्गुरूचं स्थान असते. आपलं सर्व ज्ञान आपल्या शिष्याला यावंच, आपल्या शिष्याला आपलं सगळं अंगीकारावं असं सद्गुरूचं स्थान असतं. आजात पक्षाची जाती पायी नेने मावली वाचून काय मुख पसरवणी सर्वई ग्रास अवघाई झेलित. पक्षी सुद्धा कसे असतात, स्वतः खात नाहीत परंतु आपल्या लेकरांना भरवतात. सद्गुरूही तसेच असतात. स्वतःचं सर्व ज्ञान आपल्या शिष्याला देण्याचा प्रयत्न करतात. आणि असं म्हणले या ठिकाणी सद्गुरूचं स्थान आहे सापडलं. तेरी कैसे जिद्याने तेने विसरणे आपले कार्ये सगळा ध्यास बाळका देणे बाळका कारणे अवंचक. म्हणले आईची सुद्धा अवस्था तशीच असते. आपलं म्हणले सर्व लक्ष ते आपल्या लेकरात असते. आपण जेवण करायचं नाही परंतु आपल्या लेकराचं पोट भरलं की नाही हे पाहणारी आई असते. असं या ठिकाणी सद्गुरूचे स्थान असते. बघा घरी आपण जर एखाद्या वेळेस जेवत असताना पहा घरी एखाद्या वेळेस एकच किंवा अर्धीच पोळी राहत असते रिकामी शिकत. आणि आपण जर म्हणून आई तुला तर आज नाही मला बाळा भूकच नाही मला एवढीच बस झाली म्हणजे ती माया असते. तसं प्रेम सद्गुरूचं असते ना बाबा. तुझी माझा ईश्वरू तुझी माझा सद्गुरु मदतीना उदार केला चार तू ऐके. या सद्गुरूच्या ओव्या सांगत असताना माझ्या गावबा काकाला माझ्या सद्गुरूची आठवण आली. नाथ बाबांची आठवण आली की जसे सद्गुरू
सद्गुरू असतात तसाच म्हणले तू माझा सद्गुरू आहे. आणि तू म्हणले हा सुंदर असा जो घास आहे तो माझ्या मुखात घालण्याचं काम केलं गाव काका बोल. संसार सागरी पुढाता सद्गुरु वाचनी तत्वता आन नाही सोडविता सत्य वार्ता हे माझी. आणि या संसाराच्या या भवसागरात बुडत असताना म्हणले फक्त सद्गुरूच त्यातून तारून नेऊ शकतात असं गाव काका सांगू लागले. तू ऐकली के उधरले ब्रह्मांड्याने के ते देवत सारखी राखे कोणीने केले कावी. आणि तू कसा तर म्हणले एकनाथ महाराज एक आहे सबका मालिक एक. आणि तो म्हणले काय केलं तर माझ्यासारख्या रंग माणसाला या ठिकाणी उद्धार केला माझ्या हातून हे रामकथा घडवून आणली लिहून घेतली असं त्या ठिकाणी गावबा काकाला आपल्या सद्गुरूची आठवण येऊ लागली. भवसागरी तारका जगी तू एकला एका तुझ वाचनी आणि का ना दिसे देखा त्रिजगते. त्रिभुवनामध्ये म्हणले तुझ्यासारखा एकच दिसतो म्हणले दुसरं कोणी दिसत नाही. रामरक्षेमध्ये एक सुंदर असं या ठिकाणी ओळ सांगतो मी. जगत जेत्रेक मंत्रेला सगळ्या जगात असणारा एकच मंत्र फक्त जसा राम आहे असं म्हणले या सगळ्या जगात या सगळ्या त्रिभुवनात तू एकला एक नाथ आहेस गावा काका बोलला. एका जनार्दनाची रंगे अंग पंगुदिना मुके देखोनी आए काय के सत्वर देखा आली. आपल्या जनार्दन स्वामीला शरण जाऊ नाथबाबाला शरण जाऊ गावा काका सांगतात की अनाथ दीन पंगू माणसाला या ठिकाणी म्हणजे उद्धारण्याचं काम कोणी केलं असे बोलतात. नाम एका रूप एका वर्णाश्रम धर्म एका जगी जनार्दन एका नाम तारक त्रिजगती. त्रिभुवनामध्ये सर्वांना तारून देणारा फक्त नाम एक आहे. सगळ्या जगाला चालवणारा माणूस फक्त एक आहे. मी बोलविल्या वेदू बोले मी चालविल्या सूर्य चाले मी हलविल्या प्राणो हाले जो जगाशी चालिता. असा तो एक आहे फक्त एकनाथ महाराजा तुम्ही फक्त एक आहात असं गावा काका बोल. एका जनार्दना चरणा करुणी आपला स्तवना सांगो पाय पुढील सीना सावधान परिसावे. त्यामध्ये सुंदर अशी त्या अप्सराचं उदाहरण केलं. ती सुंदर अशी या ठिकाणी कथा झाली. आता पुढच्या अध्यायामध्ये अतिशय रसाळ गोड कथा आहे. सावधानपणे अवधान असं सांगतात. सज्जनाचा स्वभाव पूर्ण दीन दयाळू चातक घन अनाथाची देखता जाना घेती धावना उचलोनी. म्हणजे असा अनाथाचा नाथ असणारा एकनाथ महाराज वळवंटामध्ये एक म्हणले दीन गरीब माणसाचं जे एक लहान मुलं आहे त्याचे पाय चढत असताना त्या काळात म्हणले काय शिवाशिवीचा सुद्धा त्या ठिकाणी पद्धत होती. म्हणजे अनाथाच्या किंवा एखाद्या शूद्र मुलांना माणसांना त्या ठिकाणी स्पर्श करणं वर्ज्य होतं. अशा वेळी म्हणले नाथ बाबा तुम्ही ते मूल धरून उचललं असे तुम्ही नाथ आहेत माझे अनाथाचे नाथ आहेत गावा काका बोल. गोड लागेली मानसी ते वाचली तो गोत्राची हे दोन्ही स्त्रीपुत्राची अनाथाची अर्पित. आणि हा सुंदर म्हणले रामकथेचा जो गोड घास आहे हा गोड घास म्हणले नाथ बाबा तुम्ही तुमच्या मुलाला दिला नाही पत्नीला दिला नाही भावाला दिला नाही आणि एका अनाथाच्या मुखात घातला गावा काका नाथ बाबाच्या शत्रूच्या. या परी मी अनाथ भव दरिद्र होतो पीडित एका जनार्दनी येत केलाच
नारायणाचा किंवा रामकथेचा गोड घास माझ्या अनाथाच्या मुखात घालून मला सनात केलं गावं काका बोलतो. झाले अप्सरा उद्धरणा पुढे कारणीचे मर्दन एका जनार्दना शरण गोड निरूपणा मुरली असे. आणि संत जनार्दन स्वामीला शरण जाऊन गावबा काका सांगतात की या अध्यायामध्ये आता अप्सरेचं उद्धरण झालं. पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे काळ नेहमीचं मर्दन होणार आहे. सुंदर कथा आहे ऐका. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे दकांडे का कार्तिकाया अप्सरा उदरया नाम पंचकोशशिष्टो अध्याय बोला पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय 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 श्रीराम. चला यशवंतराव ओळख कळकोटा आणि भाऊराव पाटील टोळे. पुढचे सांगा. हॅलो तुळशीराम गरड. हॅलो यानंतरची जोडी तुळशीराम गराड माथा आणि ज्ञानेश्वर कुठे धान माथा.